नमस्कार. सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कोणी नेतृत्व त्या ठिकाणी बोलायला तयार नाही. शेतकऱ्याच्या कांदा पिकाविषयी बोलायचं झालं तर या शेतकऱ्याच्या कांद्याला जो बाजारभाव आज मिळतोय तो अतिशय तोकडा बाजारभाव या ठिकाणी आहे. शेतकऱ्याने कांदा या पिकासाठी केलेला जो काही खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे आणि जो कांद्याला बाजार मिळतोय 10 ते 12 रुपये 13 रुपये हा अति कमी बाजार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड तीव्र रोष या निमित्ताने आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आम्ही सर्वजण पाहतोय एकतर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जी केलेली आहे ती सुद्धा मी म्हणेल या ठिकाणी अतिशय सरकारने केलेली कर्जमाफी चुकीची आहे. शेतकरी आपलं कर्ज 30 मार्च या दिवशी भरत असतो, तसेच 30 जून या दिवशी राहिलेलं कर्ज त्या ठिकाणी भरत असतो आणि सरकारने जी कर्जमाफी केली ती नेमकी 30/9/2025 ही तारीख त्या ठिकाणी फायनल केलेली आहे. मग सांगा 30 मार्चला शेतकरी कर्ज भरतो, 30 जूनला कर्ज भरतो, 30/9ला माझ्या माहितीप्रमाणे 5-10% शेतकरी त्या ठिकाणी कर्जमाफीमध्ये त्या ठिकाणी बसणार आहे आणि म्हणून चक्क सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक या निमित्ताने केलेली आहे. आणि राहिला प्रश्न प्रोत्साहन 50,000 रुपयाचा, तो सुद्धा प्रश्न असा आहे की आता 30 मार्च येऊन ठेपलेले आहे 2-4 दिवसावरती. जिल्हा सहकारी बँक म्हणते कर्ज तुम्ही भरा, मग सरकारने प्रोत्साहन दिलंय का? तर शेतकऱ्यांना आता हे कर्ज भरायचं कुठून? एक तर शेतकऱ्याला कांद्याला बाजार नाही, पिकांना बाजार नाही आणि मग शेतकऱ्यांनी करायचं काय? दुसरी गोष्ट, पेट्रोल पंपांवरती त्या ठिकाणी गेल्यानंतर पेट्रोल नाही, डिझेल नाही, गॅस नाही, हे चाललंय काय सरकारचं? आज गॅसला रांगाची रांगा लागतात, लोकांमध्ये तीव्र रोष आहे. हे सरकारने कुठेतरी सुधारण्याची गरज आहे. समाजामध्ये आज समाजाला खूप मोठ्या लोकांना त्रास होतोय पण कुणी बोलायला तयार नाही याविषयी आणि म्हणून आज आम्ही समाजामध्ये फिरत असताना लोकांनी सांगितलं की साहेब यावरती काहीतरी बोलणं गरजेचं आहे. सामान्य माणसाचा आवाज कुठेतरी सरकारच्या दरबारी पोहोचवायला पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी आज आवर्जून हा विषय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. काल परवा आपण पाहिलं असेल देशाच्या संसदेमध्ये खासदार डॉक्टर निलेश लंके साहेबांनी आणि त्यांच्या समोर अनेक विरोधी खासदार त्या ठिकाणी कांद्याच्या माळा घालून संसदेच्या आवारामध्ये त्यांनी त्या ठिकाणी कांद्याच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये आवाज उठवला. हा शेतकऱ्यांना त्यांचा मोठा अभिमान आहे. ही शेतकऱ्यांची मुलं आहे, यांना सर्वसामान्य शेतकऱ्याची जाण आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची कांद्याचे प्रश्न, शेतीचे प्रश्न, दुधाचे प्रश्न हे खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांनी त्या ठिकाणी संसदेमध्ये धरलेले आहे, लावून धरलेले आहे आणि म्हणून या निमित्ताने मी खासदार साहेबांना या निमित्ताने खूप खूप धन्यवाद देईन. हा प्रश्न आहे, हा शेतकऱ्यांची तळमळ आहे, ही कुठेतरी सरकारच्या लक्षामध्ये आणून देणं अत्यंत गरजेचं होतं. म्हणून मी आज आलो. सरकारने याकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने शेतकऱ्याच्या कांद्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याची गरज आहे. अनेक गोष्टी असतील अजून त्यामध्ये सरकारने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यात यावे. अगर तुम्ही कांद्याच्या बाबतीमध्ये जर शेतकऱ्यांच्या संदर्भाच्या ज्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आपण काही सुधारणा करा, 50,000चं अनुदान आजपर्यंत या ठिकाणी पोहोचलेलं नाही. शेतकरी चिंतेत आहे, त्यांना 31 मार्चला कर्ज भरायचं आहे. इकडून तिकडून कुणाकडून तरी खाजगी सावकारकी असेल, इकडून तिकडून उसने पासणे करून शेतकऱ्यांना ते कर्ज भरावं लागतं आणि म्हणून सरकारने केलेली जी कर्जमाफी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचार करून योग्य तो निर्णय घेऊन त्या कर्जमाफी सुद्धा काही सुधारणा करता येईल का याचा विचार केला पाहिजे. या निमित्ताने सरकारला सांगेल तुम्ही लवकरात लवकर सुधारणा करा, अन्यथा आम्ही भविष्यामध्ये अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने
सरकारला मी या निमित्ताने इशारा देईन, आम्ही एक 2 महिने तुमची आम्ही वाट पाहू, तुमच्यात काय सुधारणा होत आहेत, बदल होत आहेत हे आम्ही पाहू. अन्यथा आम्ही 2 महिन्यानंतर तुमच्या कोणत्याही दखल घेणार नाही. एक शेतकऱ्यांचं भव्य असं आंदोलन या ठिकाणी उभं केलं जाईल आणि पुढच्या सरकारच्या अधिवेशनामध्ये एक चांगला मोठा महामोर्चा, खास करून या पारनेर तालुक्यातून, दुष्काळी भागातून शेतकऱ्यांची मोठी महादिंडी विधानसभेच्या दिशेने आम्ही आणून सरकारला ठिकाणी आणण्याशिवाय राहणार नाही, असंच आजच्या या निमित्ताने मी सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.